नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, राजश्री शाहू महाराज यांच्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. राजश्री शाहू महाराज यांनी त्यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सामाजिक कार्यासाठी दिलेले बलिदान व त्यांचे जातीभेद नष्ट करण्यासाठी आणि प्राथमिक शिक्षण सुरू करण्यामध्ये असलेले श्रेय याबद्दल त्यांची माहिती पाहणार आहोत. शाहू, ज्यांना राजश्री शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराज किंवा शाहू महाराज असे देखील म्हटले जाते. शाहू महाराजांचे खरे नाव यशवंतराव घाटगे असे आहे. शाहू महाराजांना एक खरा लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानला जात असे. शाहू, ज्यांना राजश्री शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराज किंवा शाहू महाराज असे म्हटले जाते, मराठ्याच्या भोसले घराण्यात 26 जून 1874 मध्ये त्यांचा जन्म झाला. महाराजांचा जन्म कोल्हापूर येथील कागल गावामधील घाटगे परिवारात झाला. शाहू महाराजांचं खरं नाव यशवंतराव घाटगे असे आहे. मराठ्याच्या भोसले वंशाचा राजा आणि कोल्हापूरचे महाराजा होते. शाहू महाराजांना एक खरा लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानला जात असे. कोल्हापूर राज्याचे हे पहिले महाराजा होते आणि तसेच महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अमूल्य रत्न होते. समाजसुधारक ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या योगदानावरून जोरदार प्रभावित झालेले शाहू महाराज एक आदर्श नेता आणि सक्षम राज्यकर्ते होते. 1894 मधील राज्याभिषेकापासून ते 1922 पर्यंत त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांनी आपल्या राज्यातील खालच्या जातीच्या लोकांसाठी अथक परिश्रम घेतले. म्हणजेच दलित मागासवर्गीय समाजाच्या हितासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. जाती धर्माविषयी सर्वांना प्राथमिक शिक्षण मिळवून दिले. हेही त्यांची सर्वात महत्त्वपूर्ण प्राथमिकता होती. शाहू महाराज कोणाचे पुत्र होते? शाहू महाराज हे जयसिंगराव घाटगे म्हणजेच आबासाहेब घाटगे आणि राधाबाई यांचे पुत्र होते. परंतु शाहू महाराजांच्या जन्मानंतर 3 वर्षांनी राधाबाई यांचे निधन झाले. शाहू महाराजांचे 10व्या वर्षापर्यंत त्यांचे शिक्षण आणि पालन पोषणाची जबाबदारी त्यांच्या वडिलांनी पार पाडली. त्यानंतर कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी यांचे निधन झाले आणि मग त्यांची विधवा पत्नी आनंदीबाई यांनी शाहू महाराजांना 17 मार्च 1884 रोजी दत्तक घेतले आणि त्यांचे नाव शाहू असे ठेवले. शाहू महाराजांचे वडील जयसिंगराव घाटगे हे कोल्हापूर राज्याचे प्रमुख होते. शाहू महाराजांनी राजकोटच्या राजकुमार कॉलेजमध्ये औपचारिक शिक्षण पूर्ण केले आणि भारतीय सिव्हिल सर्व्हिसचे प्रतिनिधी सर स्टुअर्ट फ्रेझर यांच्याकडून प्रशासकीय बाबीचे शिक्षण घेतले. 1894 मध्ये ते सिंहासनावर बसले. यांच्या आधी राज्याचा कारभार ब्रिटिश सरकारने नेमलेल्या सरकारी माणसाच्या नियंत्रणाखाली होता. 1891 मध्ये शाहू महाराज बडोद्याच्या लक्ष्मीबाई यांच्यासोबत विवाह बंधनात अडकले आणि त्यानंतर या दोघांना 2 मुलं आणि 2 मुली देखील झाल्या. शाहू महाराजांचा राज्याभिषेक 2 एप्रिल 1894 रोजी झाला. त्यानंतर महाराजांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत जातीभेद नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी अनेक कायदे देखील काढले. त्यासोबतच शिक्षण ही प्राथमिक गरज आहे असे मानून त्यांनी त्यांच्या राज्यातील लोकांना प्रथम मोफत प्राथमिक शिक्षण दिले. महाराजांनी अनेक सामाजिक कार्य देखील केले. शाहू महाराजांचा इतिहास. छत्रपती शाहू महाराजांनी 1894 मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर 1922 पर्यंत म्हणजेच तब्बल 28 वर्ष कोल्हापूरवर राज्य केले. या काळामध्ये त्यांनी कोल्हापूरमध्ये खूप जास्त प्रमाणात सामाजिक सुधारणा केल्या. महाराजांचा दलित आणि मागासवर्गीयांसाठी खूप काही करण्यामध्ये खूप मोठे श्रेय आहे आणि हे मूल्यमापन करणे खूप गरजेचे आहे. अशा प्रकारे त्यांनी सुशिक्षित विद्यार्थ्यांना योग्य रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला. इतिहासातील सर्वात जुनं सकारात्मक कृतीपैकी दुर्बल घटकांसाठी 50% आरक्षण एक मानलं जातं. रोजगार मिळावा म्हणून त्यांनी 1906 मध्ये शाहूंनी विणकाम आणि फिरकी गिरणी चालू केली. राजाराम कॉलेज शाहू महाराजांनी बांधले. लोकांना शिक्षण मिळवून देणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होतं. आपल्या विषयातील शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी अनेक शैक्षणिक कार्यक्रम सुरू केले. त्यांनी विविध जाती धर्मीयांसाठी जसं की पाचल, देवदान्य, न्यूकले, शिंपी, चांभार आणि तसेच ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मासाठी वेगवेगळे वसतिगृह स्थापन केले. त्यांनी समाजातील संघटित घटकांसाठी मिर्क्स क्लार्क बोर्डिंग स्कूलची स्थापना केली. तसेच मागास जातीतील गरीब पण गुणवंत विद्यार्थ्यांसाठी त्यांनी बऱ्याच शिष्यवृत्ती चालू केल्या.
इतकंच नव्हे तर आपल्या राज्यात सर्वांसाठी सक्तीची मोफत प्राथमिक शिक्षण सुरू केले. त्यांनी सर्व वैदिक शाळा स्थापन केल्या, जेणेकरून सर्व जाती आणि वर्गातील विद्यार्थ्यांना शास्त्र शिकता आले, ज्यामुळे संस्कृत शिक्षणाचा प्रसार झाला. राज्यातील जातीभेद मिटवून टाकण्यासाठी त्यांनी राज्यामध्ये आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली. आपल्या राज्यात त्यांनी स्त्रियांच्या परिस्थिती सुधारणा करण्याच्या दृष्टीने कार्य केले. स्त्री शिक्षणावर जोर टाकून त्यांनी स्त्रियांसाठी शाळा सुरू केल्या. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी देवदासींच्या प्रथेवर बंदी घालणारा कायदा आणला. इतकेच नव्हे तर विधवांसाठी 1917 मध्ये त्यांनी पुनर्विवाहाच्या कायद्याला मान्यता देऊन विधवा विवाहासाठी मान्यता दिली. चांगले प्रशासक बनवण्यासाठी गावातल्या प्रमुख पाटलांसाठी त्यांनी एक वेगळी खास शाळा सुरू केल्या. छत्रपती शाहू समाजातील सर्व स्तरातील समानतेने प्रबल समर्थक होते आणि त्यांच्या ब्राह्मणांना विशेष दर्जा देण्यास नकार होता. त्यांनी ब्राह्मणांना रॉयल धार्मिक सल्लागार पदावरून काढून टाकले. जेव्हा ब्राह्मणांनी गैरब्राह्मणांचा धार्मिक विधी करण्यापासून नकार दिला, त्यांनी त्या पदावर एक विद्वान मराठा युवा नियुक्त केला आणि त्यांना क्षत्रिय जगद्गुरू अशी पदवी दिली. शाहूंनी ब्राह्मणेतरांना वेदांचे वाचन करण्यास व त्यांचा अभ्यास करण्यास प्रोत्साहित केल्याने ही घटना महाराष्ट्रातील वेदांतवादाचे कारण बनली. वेदांतवादाने समाजातील उचंबू लोकांकडून निषेधाचे वादळ आणले. महाराजांनी 1916 मध्ये निपाणी येथे दक्कन रायत असोसिएशनची स्थापना केली. ब्राह्मणेतरांना राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी आणि राजकारणामध्ये समान सहभाग घेण्याचे आवाहन केले. ज्योतिबा फुले यांच्या कार्यातून प्रभावित असणाऱ्या शाहू महाराजांनी ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे त्यांनी संरक्षण केले. त्याच्यानंतर ते आर्य समाजाकडे वळले. जातीवाद आणि अस्पृश्यता नष्ट करणे हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट होतं. अस्पृश्यासाठी त्यांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये पहिली ज्ञात आरक्षणाची प्रणाली सुरू केली. त्याच्या रॉयल डिक्रीने त्यांचे विषयी समाजातील प्रत्येक सदस्याने अस्पृश्यता, विहीर, तलाव तसेच शाळा आणि रुग्णालय अशा आस्थापनांचा समान वापर करण्याचे आदेश दिले. कानपूरच्या कुर्मी योद्धा समुदायाने त्यांच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मूलभूत योगदानामुळे त्यांना राजश्री ही पदवी मिळाली. भीमराव आंबेडकर यांच्याशी शाहू महाराजांची ओळख दत्ताबा पवार आणि दत्तोबा दळवी यांनी करून दिली. तरुण भीमरावांनी महान बुद्धी आणि अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या क्रांतिकारक विचारांचा महाराजांवर फारच प्रभाव झाला होता. 1917 आणि 1921 पर्यंत दोघांची अनेकदा भेट झाली आणि जातीभेदाचे नकारात्मकतेचे उच्चाटन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. 1920च्या दरम्यान त्यांनी अस्पृश्याच्या सुधारणासाठी परिषद आयोजित केली आणि डॉक्टर आंबेडकर यांना अध्यक्ष बनवले. कारण त्यांच्या मते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समाजातील विविध घटकांच्या उन्नतीसाठी काम करणारे नेते होते. त्यांनी आंबेडकरांना 2500 रुपयाची देणगी देखील दिली होती. जेव्हा आंबेडकरांनी 31 जानेवारी 1921 मध्ये स्वतःचे मूकनायक असे वृत्तपत्र सुरू केले. राजश्री शाहू महाराज वंशावळ. 1891 मध्ये शाहू महाराजांनी बडोदा येथील मराठी घराण्यातील लक्ष्मीबाई खानविलकर यांच्याशी लग्न केले. त्यांच्यापासून महाराजांना 4 मुलं झाली. त्यात 2 मुली आणि 2 मुलं होती. तिसरे राजाराम जे कोल्हापूरचे महाराजा म्हणून त्यांच्या वडिलांच्या जागी आले. राधाबाई अक्कासाहेब देवासच्या महाराणी यांनी देवासचे महाराजा तुकोजीराव यांच्याशी लग्न केले. त्यांना विक्रमसिंह पवार नावाचे पुत्र झाले, जे नंतर 1937 मध्ये देवासचे महाराजा बनले आणि नंतर द्वितीय शहाजी या नावाने ते कोल्हापूरच्या सिंहासनावर बसले. महाराजांना अजून एक पुत्र होते, ज्यांचे नाव श्रीमान महाराज कुमार शिवाजी. 1899 ते 1918 महाराजांना दुसरी मुलगी देखील होती, श्रीमंती राजकुमारी ओंबाई, ज्यांचं निधन झालं. शाहू महाराजांच्या कामातून प्रोत्साहित झालेल्यांना महाराज त्यांच्या नावाने पुरस्कार जाहीर होतात. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांना 20 जून 2018 मध्ये राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने शाहू पुरस्कार देण्यात आला. शाहू महाराजांचा जन्मदिवस 26 जुलै हा महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी सार्वजनिक कार्य केली जातात.
महाराजांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये देखील योगदान दिले होते. कोल्हापूरमधील बेळगाव येथील स्वातंत्र्यवीरांना त्यांनी आर्थिक मदत केली. महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट, दूरचित्रवाणी आणि साहित्यिक प्रकाशित आहेत. महान समाज सुधारक छत्रपती शाहू महाराज यांचे निधन 6 मे 1922 रोजी झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मोठा मुलगा तिसरा राजाराम यांनी कोल्हापूरचा महाराजा म्हणून कोल्हापूरवर राज्य केले. दुर्दैवाने छत्रपती शाहू महाराज यांनी सुरू केलेल्या सुधारणाचा हळूहळू वारसा पुढे नेण्यासाठी सक्षम नेतृत्व नसल्यामुळे संघर्ष करण्यास सुरुवात झाली. आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी उपेक्षित वंचित बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी कार्य केले. अशा या लोककल्याणकारी राजाचे 6 मे 1922 रोजी मुंबई येथे निधन झाले. पत्रकार श्रीराम पचिंद्रे यांनी शाहू महाराजांवर शाहू नावाची कादंबरी लिहिली आहे. आजपर्यंत शाहू महाराजांच्या कार्यावर विविध पुस्तके आणि संशोधन पत्रिका प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र शाहू महाराजांवर लिहिलेली ही पहिलीच कादंबरी आहे. इतिहास संशोधक मंजुश्री पवार यांनी शाहू महाराज आणि ब्रिटिश संबंधाविषयी आणि तसेच सशस्त्र क्रांतिकारकांशी असलेल्या संबंधाविषयी इतिहासातील पुरावे संकलित करून लेखन केले आहे. शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसारासाठी विशेष भर देऊन मुलामुलींच्या शिक्षणाची मोफत व्यवस्था केली. त्यासाठी प्राथमिक शिक्षण, वसतिगृहे, कॉलेज याची निर्मिती केली. त्या काळी मुलांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना 1 रुपया दंड लावण्यात आला होता. जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आंतरजातीय विवाह कायदा काढला. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी इसवी सन 1919 साली अस्पृश्यतांसाठी वेगळ्या भरविण्यात येणाऱ्या शाळांना बंदी आणली. विधवेला पुनर्विवाह करण्याच्या कायद्याला मान्यता मिळवून दिली. 1896च्या दुष्काळात व नंतर आलेल्या प्लेगची साथ या काळात त्यांनी चांगली कामगिरी केली. दुष्काळी कामे, स्वस्त धान्य दुकान, निराधार आश्रमांची स्थापना अशी बरीच कार्ये शाहू महाराजांनी केली. शाहू महाराज हे स्वतःला कुस्तीपटू असल्याने त्यांनी कुस्ती या खेळाला आश्रय मिळवून दिला व 1895 साली मोतीबाग तालीम याची स्थापना केली व नंतर भव्य खासबाग कुस्ती मैदान याची 1912 साली निर्मिती केली. शेतकऱ्यांचे प्रश्न, वीज निर्मिती, शेतीचे सिंचन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सर्व प्रश्नांसाठी राधानगरी धरण बांधण्याचा संकल्प केला. इसवी सन 1909 साली या धरणाच्या कामास सुरुवात झाली व इसवी सन 1957ला हा प्रकल्प पूर्ण झाला. कोल्हापूर शहरात रेल्वे आणणे याचबरोबर सामाजिक बांधिलकी जगता जगता भटक्या जनावरांसाठी पांजरपोळ, घोड्यासाठी पागा अशी बरेच कामे केली. कोल्हापूर शहरात रेल्वे आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्याचबरोबर कोल्हापूर शहरात मोठी बाजारपेठ निर्माण केली. त्यात गुळाच्या बाजारपेठाची निर्मिती करून कोल्हापूर शहराचा विकास केला. जात पात, ऊच नीच याचा विरोध करून कायम जनतेसमोर सर्वधर्म समभाव ही भावना जागृत ठेवली. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले. त्याचबरोबर चित्रकला कलावंतांना प्रोत्साहन दिले व त्यांच्या कलेला महत्त्व देताना केशवराव भोसले नावाचे नाट्यगृहाची निर्मिती केली व गायन समाज देवल क्लबची स्थापना केली. राजश्री पदवी कधी मिळाली? कानपूरच्या कृषी क्षत्रिय सभेने शाहूंच्या सामाजिक कार्याचा पुरस्कार गौरव म्हणून त्यांना राजश्री ही पदवी बहाल केली. त्यांचा याच समाज कार्यामुळे त्यांना रयतेचा राजा, दलितांचा उद्धारक म्हणून जनसामान्यात प्रतिमा निर्माण झाली. तर मित्रमैत्रिणींनो, असे होते शाहू महाराज. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.